पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्यास प्रशासन जबाबदार. महापौर धीरज सूर्यवंशी. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश. पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने महापौर धीरज सूर्यवंशी यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नालेसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्तीला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला आहे. तातडीनं निविदा प्रक्रिया राबवण्याचे व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी दिले. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत स्वच्छता निरीक्षक मुकादम यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होते. यावेळी शहरातील आरोग्य यंत्रणा, कर्मचारी टंचाई आणि यंत्रसामग्रीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे की पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू होणे आवश्यक आहे. रखडलेली निविदा प्रक्रिया तातडीनं मार्गी लावण्यासाठी आयुक्तांसोबत विशेष बैठक घेण्यात येईल. अनेक प्रभागांमध्ये कर्मचारी संख्या अपुरी असल्याने स्वच्छता निरीक्षकांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. यावर उपाय म्हणून शहराच्या स्वच्छतेसाठी बाह्य स्रोत याद्वारे अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. कचरा उठाव करणाऱ्या घंटागाड्यांमधील तांत्रिक अडचणींमुळे संकलनावर परिणाम होतो आहे. यावर तात्पुरता उपाय म्हणून आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी यापूर्वीची वाहन व्यवस्था कार्यान्वित करावी अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.